राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आणि या निकालामध्ये मनसे आणि वंचितचा पुरता सुपडा साफ झाला। या निवडणुकीत मनसेला आणि वंचितला उतरती कळा लागल्याचं या निकालांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं। काय स्थिती आहे नेमकी राज्यात मनसे आणि वंचितची पाहूयात। वंचितचा सुपडा साफ, मनसेचं इंजिन यार्डात, वंचितचा सिलेंडर रिकामा। महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात वंचित आणि मनसेचा पुरता सुपडा साफ झालाय। या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला, तर वंचितची पाठी कोरी राहिली। या निवडणुकीत मनसेनं 125 उमेदवार उभे करूनही मनसेला पुरतं अपयश आलंय, तर वंचितनं 200 उमेदवार उभे करून सत्तेत सामील होण्याचं स्वप्न पाहिलं, परंतु त्यांच्या या स्वप्नाची दलित, मुस्लिम, ओबीसींनी पुरती धुळदाण केली। एक नजर टाकूया मनसेच्या कामगिरीवर। 2019 मध्ये 100 उमेदवार रिंगणात होते आणि मतांची टक्केवारी होती 2.25%। एक आमदार विजयी झाला होता। 2024 मध्ये 125 उमेदवार रिंगणात, व्होट शेअर होता 1.58 आणि एकही जागा निवडून आली नाही। 8% एकूण मतदानाचं पर्सेंटेज 8% किंवा त्यांचे एक आमदार निवडून यायला पाहिजे आणि एकूण मतदानाच्या 8% किंवा 2 आमदार आणि एकूण मतदानाच्या 6% आणि 3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3% अशी मतं त्यांना मिळालेली असली पाहिजे। आणि ह्या निकषाची पूर्तता जर झाली नाही, तो पक्ष करू शकत नसेल, तर त्यांना आयोगाकडून नोटीस देण्यात येईल। 2019 ला एक आमदाराचा पक्ष असलेला मनसे 2024 ला भोपळाही फोडू शकला नाही, तर आता 2019 ला लाखोंची मतं घेणाऱ्या वंचितच्या कामगिरीवर एक नजर टाकूया। 2019 मध्ये 243 उमेदवार रिंगणात होते, एकूण 25,23,583 मतं मिळाली, मात्र सर्व उमेदवार पराभूत झाले। 2024 मध्ये वंचितनं 200 उमेदवार रिंगणात उतरवले, एकूण 14 लाख इतकं मताधिक्य मिळवलं, मात्र सर्व उमेदवार पराभूत झाले। राज ठाकरेंची धरसोड भूमिका आणि प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपापासून हेकेखोर पावित्र्यामुळे त्यांना मतदारांपासून कोसो दूर नेऊन ठेवलं। त्यामुळे सत्तेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आंबेडकर आणि ठाकरेंच्या उमेदवारांना जनतेनं थेट 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची मतं दिली आहेत। त्यामुळे पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर पाडापाडीचं राजकारण आणि धरसोड वृत्ती सोडण्याची गरज या दोन्ही पक्षांना आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। राज ठाकरे मनपा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। शिवतीर्थावर उद्या 11 वाजता मनसेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा